झी 24 तास एक पाऊल पुढे। उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळ 20 ते 25 गुंडांनी रिक्षांची तोडफोड केली आहे। रात्री 11:30च्या सुमारास रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील भागात ही तोडफोड करण्यात आली। यात 15 ते 20 रिक्षांचं नुकसान झालंय। हल्लेखोरांकडे तलवारी, लोखंडी सळ्या आणि बांबू होते। या हल्ल्यात एक रिक्षा चालक आणि एक प्रवासी जखमी झालाय। या परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं हा हल्ला करण्यात आलाय। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही। रिक्षा तोडफोड झाली, पण याच्या पहिले ते वारंवार तिथे 6-8 महिने झाले ते रात्रीचे 2, 3, 2:30 वाजता रुमाल बांधून तलवारी, चॉपर हे ते घेऊन हातात येतात। पण रिक्षावाल्यांना आतापर्यंत तकलीफ नव्हती। आपसी विवाद आहे काय आहे ते आम्हाला माहिती नाही, पण आज रिक्षावाल्यावरती अत्याचार झाला। पोलिसांना आम्ही वारंवार नोटीस दिली, पत्रक दिलेलं आहे, सर्व काही दिलेलं आहे। पोलिसांना पोलीस चौकीची मागणी केलेली आहे तिथे स्टेशनला। झी 24 तास एक पाऊल पुढे।